ऑस्सिलेशन्स. तर ऑस्सिलेशन्स पासून आपण आपल्या सिलेबसची सुरुवात करू. ठीक आहे, पहिले सर्क्युलर मोशन बघितलं आपण, त्याच्यानंतर नवीन सिलेबसमध्ये सर्क्युलर डायनामिक्स रोटेशनल डायनामिक्स नावाचा युनिट आला, तर त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते सगळं बघू आपण. पण आता सुरुवात आपण ऑस्सिलेशनच्या युनिट पासून करू. सर्क्युलर मोशन आपण ऑलरेडी सगळं घेतलेलं आहे, फक्त रोटेशनल मोशनचा जो काही टॉपिक आहे तो आपला राहिलेला आहे. तर ऑस्सिलेशन्स म्हणजे काय असते तर लक्षात घ्या. ऑस्सिलेशन म्हणजे टू अँड फ्रो मोशन. टू अँड फ्रो मोशन. ठीक आहे, त्याच्यानंतर टू अँड फ्रो मोशन म्हणजे काय, पुढे आणि मागे होणारी मोशनला आपण काय म्हणतो टू अँड फ्रो. एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर स्विंग. ठीक आहे, हे बघा हा झोका असेल तर हा झोका इकडे जातो पुन्हा पाठीमागे येतो, म्हणजे समोर जातो पाठीमागे येतो. तर मग ही जी मोशन असेल त्याला कोणती मोशन म्हणतो आपण, टू अँड फ्रो मोशन. टू अँड फ्रो मोशन म्हणजे ऑस्सिलेशन्स. तर ठीक आहे, ते कळालं. हे या फॉर्म मध्ये असं जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर कोणतं, तर बघा हे एक बाउल आहे. ठीक आहे, एक पातेला आहे. त्या पातेल्यामध्ये आपण काय केलं, एक बॉल घेतला छोटा, इथं ठेवलं त्याला, इथून त्याला सोडून दिलं. त्याला सोडून दिल्यानंतर हा बॉल असा जाईल पुन्हा असा परत येईल, असा जाईल. ही जी प्रोसेस आहे कंटिन्यू सुरूच असेल. तर मग या बॉलची जी काही या बॉल मधली मोशन आहे त्याला आपण काय म्हणू, ऑस्सिलेशन्स म्हणू. त्याला काय म्हणलं आपण, ऑस्सिलेशन्स. ठीक आहे, आणखी एक एक्झाम्पल बघू. ते म्हणजे काय, माझ्याकडे एक स्प्रिंग आहे. ठीक आहे, या स्प्रिंगला मी एक मास लावलं. मास लावल्यानंतर मी या स्प्रिंगला ओढलं आणि सोडून दिलं. तर मग ही स्प्रिंग जी आहे ती काय होईल, या साईडला आणि या साईडला ऑस्सिलेट होईल, म्हणजे इकडं आणि तिकडं होईल. ठीक आहे, तर मग हे पण एक्झाम्पल कशाचं झालं, ऑस्सिलेशन्स. तर आता बघा की या ऑस्सिलेशन्स म्हणजे आपल्याला समजलं की टू अँड फ्रो मोशन म्हणजे ऑस्सिलेशन्स. आता एसएचएम एक टॉपिक आहे आपला, लिनियर एसएचएम. ठीक आहे, यामधलं तर लिनियर एसएचएम म्हणजे काय हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर लक्षात घ्या की जे ऑस्सिलेशन्स स्ट्रेट लाईन मध्ये असतील, कसे असतील, स्ट्रेट लाईन मध्ये, तर त्यांना आपण काय म्हणाल, एसएचएम. बघा हा झोका आहे, तर झोक्यामध्ये ही जी काही टू अँड फ्रो मोशन आहे ही स्ट्रेट लाईन मध्ये आहे का, नाही आहे. तर मग हे जे स्विंग आहे, या स्विंगचे एक्झाम्पल म्हणजे हे एसएचएम असेल का, हे स्विंग म्हणजे ऑस्सिलेशन्स आहे. पण स्विंग म्हणजे लिनियर एसएचएम आहे का, तर लिनियर एसएचएम नाही. त्याच्यानंतर हे जे बॉलचं एक्झाम्पल बघितलं आपण बाउल मध्ये, याची जी काही मोशन होती तर हे ऑस्सिलेशन तर होतं, पण हे लिनियर एसएचएम होतं का, तर नाही. पण लिनियर एसएचएम साठी कंडिशन काय, तर एका स्ट्रेट लाईन मध्ये टू अँड फ्रो मोशन झाली पाहिजे. पण इथं स्प्रिंगचं एक्झाम्पल बघा, हे स्प्रिंग जी आहे एक रिजिड सपोर्ट घेतला, त्या रिजिड सपोर्टला मी स्प्रिंग लावली आणि खालचा जे काही सरफेस आहे तर हा फ्रिक्शनलेस सरफेस मी इथं कन्सिडर केला आणि या स्प्रिंगला ओढून सोडून, म्हणजे इथं या मास लावलं आणि त्या मासला इकडे ओढलं आणि सोडून दिलं. तर मग या स्प्रिंग काय होईल, ऑस्सिलेट होईल. तर मग इथं जी स्प्रिंग ऑस्सिलेट व्हायली म्हणजे पुढे आणि मागे व्हायली, टू अँड फ्रो मोशन करायली. तर मग ही टू अँड फ्रो मोशन कशी करायली, तर स्ट्रेट लाईन मध्ये करायली. तर म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये जर ऑस्सिलेशन्स असतील तर त्याला आपण काय म्हणाल, सिंपल वर्ड मध्ये लिनियर एसएचएम. त्याला काय म्हणाल आपण, लिनियर एसएचएम. तर लिनियर एसएचएम आपल्याला कळालं. तर लिनियर एसएचएम ची आपल्याला डेफिनेशन बघायची आहे आणि लिनियर एसएचएम बद्दल आणखी थोडंसं शिकायचं आहे. तर ऑस्सिलेशन्स मधला आणि लिनियर एसएचएम मधला मी फरक इथं सांगितला. तर बघू आपण लिनियर एसएचएमचं, या स्प्रिंगचं जे काही एक्झाम्पल आहे याच्यावरून आपण बघू. ठीक आहे, तर आणखी एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं आपल्याला लिनियर एसएचएमचं, ते काय असेल, तर मोशन ऑफ निडल ऑफ सेविंग मशीन. जे काही शिलाई मशीन आहे त्या शिलाई मशीनची जी काही निडल असते त्या निडलची मोशन असते टू अँड फ्रो पण असते, म्हणजे ते काय झालं, ऑस्सिलेशन. आणि ऑस्सिलेशन सर्वला सर्व ऑस्सिलेशन एसएचएम असतील का, तर नाही. कोणते ऑस्सिलेशन एसएचएम असतील, तर ज्या ऑस्सिलेशन स्ट्रेट लाईन मध्ये व्हायले. ठीक आहे, म्हणजे जी मोशन टू अँड फ्रो मोशन स्ट्रेट लाईन मध्ये व्हायली त्याला आपण काय म्हणू, लिनियर एसएचएम. ठीक आहे, इथपर्यंत कळालं असेल. तर लिनियर एसएचएम मध्ये असते काय नेमकं ते बघायचं. तर टॉपिक काय आपला, लिनियर एसएचएम. एसएचएम म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन. हार्मोनिक या वर्डचा मीनिंग पिरियोडिक मोशन. पिरियोडिक म्हणजे द मोशन विच रिपीट इटसेल्फ आफ्टर फिक्स इंटरवल ऑफ टाइम. जी मोशन एका फिक्स इंटरवल नंतर रिपीट होते त्याला आपण काय म्हणाल, पिरियोडिक मोशन.
एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मला सांगा की अर्थ आहे, अर्थ सनच्या अराउंड मध्ये रोटेट होते, सॉरी सनच्या अराउंड मध्ये रिव्हॉल्व होते. तर मग सनच्या अराउंड मध्ये अर्थ रिव्हॉल्व व्हायला सनला एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करायला अर्थला किती पिरियड लागते? 1 इयर. तर मला सांगा की कधी पण म्हणजे कोणत्या पण वर्षी कोणत्या पण कंडिशनला अर्थला सनला एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करायला किती वेळ लागणार आहे? 1 इयरच लागणार आहे. म्हणजे अर्थची जी काही मोशन आहे ती मोशन कशी आहे? पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन म्हणजे काय? जी मोशन फिक्स इंटरवल ऑफ टाइम नंतर रिपीट होईल. म्हणजे बघा हा सन मी तर सर्क्युलर काढलं, इलिप्टिकल आपल्याला माहित आहे, हे अर्थ आहे. तर अर्थ सनच्या अराउंड मध्ये रिव्हॉल्यूशन ही ए या पोझिशनला अर्थ आहे. तर एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करून अर्थला ए या पोझिशनला यायला किती वर्ष लागेल? किती टाइम लागेल? तर 1 इयर लागेल. तर मग मला सांगा प्रत्येक वेळेस ए ला हे एक पूर्ण रिव्हॉल्यूशन कंप्लीट करून ए पोझिशनला अर्थला येण्यासाठी किती वर्ष लागेल? 1 इयर लागेल. म्हणजे हे जे टाइम लागेल ते टाइम कसा आहे? फिक्स टाइम आहे, फिक्स इंटरवल म्हणजे रेग्युलर टाइम आहे. रेग्युलर टाइम इंटरवल किंवा फिक्स टाइम इंटरवल नंतर जर समजा एखादी मोशन रिपीट होत असेल तर त्याला आपण काय म्हणू? लिनियर एसएचएम. सॉरी त्याला काय म्हणलं आपण? पिरियडिक मोशन. ठीक आहे. तर लिनियर एसएचएम ही सुद्धा कोणती मोशन आहे? पिरियडिक मोशन आहे. पिरियडिक मोशन म्हणजे एका फिक्स टाइम नंतर ते ऑसिलेशन्स म्हणजे ही स्प्रिंग आहे, या स्प्रिंगला मी जर समजा इकडे ओढलं म्हणजे इकडे डिस्प्लेसमेंट झालं, स्प्रिंग या साईडला आली अशी इथपर्यंत स्ट्रेच झाली. मग त्याच्यानंतर स्प्रिंगला सोडून दिलं तर स्प्रिंग कुठे येईल? इथं येईल. तर मग मला सांगा की स्प्रिंग हे इकडं आणि इकडं दोन्ही साईडला टू अँड फ्रो मोशन करायली. तर मग स्प्रिंग या ठिकाणाहून या ठिकाणी गेली, पुन्हा डबल या ए ठिकाणी आली. तर मग इथून हे जे काही लागणारा पिरियड आहे प्रत्येक वेळेस, ते प्रत्येक वेळेस लागणारा पिरियड ए पासून ते बी पर्यंत जाण्यासाठी आणि बी पासून पुन्हा ए पर्यंत येण्यासाठी जे या ब्लॉकला टाइम लागायला, तर त्या टाइम कसा लागेल? फिक्स टाइम लागेल. फिक्स टाइम म्हणजे प्रत्येक वेळेस सारखाच टाइम लागेल. तर मग त्या मोशनला आपण कोणती मोशन म्हणतो? पिरियडिक मोशन. ठीक आहे. पिरियडिक मोशन समजून सांगितलं. म्हणजे लिनियर एसएचएम कोणती मोशन आहे? पिरियडिक मोशन आहे. पिरियडिक मोशनची डेफिनेशन काय असेल? द मोशन विच repeat itself after fixed interval of time, that motion is called as periodic motion. ठीक आहे. तर त्याच्यानंतर लिनियर एसएचएम मध्ये असते काय? तो बघा ठीक आहे. एक रिजिड सपोर्ट घेतला, या रिजिड सपोर्टला मी फिक्स स्प्रिंग लावली. स्प्रिंगला काय केलं? एक मेटल ब्लॉक किंवा एक मास लावलं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं मी? या मासला इकडे ओढलं. तुम्हाला सांगा की या मासला ओढल्यानंतर स्प्रिंग काय होईल? स्ट्रेच होईल. ठीक आहे. स्प्रिंग स्ट्रेच झाली आणि स्प्रिंग या पोझिशनला आली. लक्षात आलं? स्प्रिंगची जी काही रिलॅक्स म्हणजे स्प्रिंगला ज्यावेळेस मास लावलं त्यावेळेस स्प्रिंगला कोणता फोर्स लावला नव्हता, पण त्यावेळेस स्प्रिंगची ही जी काही पोझिशन होती या पोझिशनला आपण कोणती पोझिशन म्हणतो? मीन पोझिशन किंवा इक्विलिब्रियम पोझिशन. मीन पोझिशन किंवा इक्विलिब्रियम पोझिशन. ठीक आहे. ठीक आहे. मीन पोझिशन किंवा इक्विलिब्रियम पोझिशन. तर बघा हे जे काही बाउल असेल ना, त्या बाउलमध्ये बाउलचं एक्झाम्पल नंतर बघू, पहिले स्प्रिंगचं बघू. ठीक आहे. ही कोणती पोझिशन असते? इक्विलिब्रियम पोझिशन. मग इक्विलिब्रियम पोझिशन पासून मी या स्प्रिंगला असं जेवढं मला ओढता येईल तेवढं ओढलं. म्हणजे या स्प्रिंगचं जे काही या इक्विलिब्रियम पोझिशन पासून हे एक्स एवढं डिस्प्लेसमेंट झालं, मी असं कन्सिडर केलं. ठीक आहे. तर मग मी या स्प्रिंगला स्ट्रेच केल्यानंतर स्प्रिंगचं काय झालं? डिस्प्लेसमेंट. मग या स्प्रिंगला मी काय केलं? सोडून जर दिलं तर मग या स्प्रिंगला मी इथं स्ट्रेच केल्यामुळे या स्प्रिंग वर एक फोर्स ऍक्ट होते. ते म्हणजे कोणता फोर्स असते? रिस्टोरिंग फोर्स. स्प्रिंगला स्ट्रेच केल्यामुळे या स्प्रिंगवर कोणता फोर्स ऍक्ट होईल? रिस्टोरिंग फोर्स. कशामुळे? कारण की स्प्रिंग जी आहे ती त्याच्यात स्प्रिंग इलास्टिक मटेरियल आहे. तर मग आपल्याला माहित आहे की इलास्टिक मटेरियल काय करते? एक रिस्टोरिंग फोर्स लावत असते. इलेक्ट्रिसिटी मध्ये बघितलं तर मग तिथं कोणता फोर्स असते? ते रिस्टोरिंग फोर्स. तर मग हे रिस्टोरिंग फोर्स काय करेल? या स्प्रिंगला त्याच्या म्हणजे ओरिजिनल पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करेल. तर मग मला सांगा की इथं जे डिस्प्लेसमेंट व्हायला, तर डिस्प्लेसमेंट ऑसिलेशन मध्ये आपण म्हणजे एसएचएम मध्ये कधी पण काय घ्यायचं की डिस्प्लेसमेंटची जी डायरेक्शन असेल ती कशी असेल? फ्रॉम मेन पोझिशन. म्हणजे या इक्विलिब्रियम पोझिशन किंवा मेन पोझिशन कडून असेल. म्हणजे डायरेक्शन ही अवे फ्रॉम द मेन पोझिशन. डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कुठून असेल? अवे फ्रॉम द मेन पोझिशन. डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन. डिस्प्लेसमेंट मोजताना नेहमी कुठून मोजायचं? फ्रॉम मेन पोझिशन मोजायचं. कुठून मोजायचं? फ्रॉम मेन पोझिशन. फ्रॉम मेन पोझिशन म्हणजे
मीन पोझिशन पासून, तर मग डायरेक्शन कशी असेल अवे फ्रॉम द मीन पोझिशन. ठीक आहे. तर मग डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शन लावायला, डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन तर ही आहे. त्याच्यानंतर मला सांगा स्प्रिंग या पोझिशनला गेल्यावर या स्प्रिंगवर रिस्टोरिंग फोर्स कोणत्या साईडला ऍक्ट होईल, तर रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट कुठं व्हायला, तर रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट व्हायला मीन पोझिशनकडे. लक्षात आलं, लक्षात आलं. फोर्सची डायरेक्शन कोणती आहे, तर टुवर्ड्स मीन पोझिशन, आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी आहे, तर अवे फ्रॉम द मीन पोझिशन, म्हणजे फ्रॉम मीन पोझिशन आहे. ठीक आहे. ते डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन हे जे एक्स आहे, डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी आहे, राईट साईडला, आणि फोर्सची डायरेक्शन इथं कोणत्या साईडला आहे, लेफ्ट साईडला. म्हणजे फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन हे दोन्ही डायरेक्शन कशा आहेत, एकमेकाला अपोजिट आहेत. लक्षात आलं आपल्याला. एसएचएम मध्ये काय असेल, डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आणि फोर्सची डायरेक्शन एकमेकाला अपोजिट असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं जे फोर्स रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट व्हायला, तर ते रिस्टोरिंग फोर्स डिपेंड कशावर करेल, तर याचा डिस्प्लेसमेंट किती झालं. या स्प्रिंगला आपण किती डिस्प्लेस केलं, मला सांग की स्प्रिंगला जर आणखी आपण खूप त्याला स्ट्रेच केलं, म्हणजे याचा स्ट्रेच केलं म्हणजे त्याच्या मेन पोझिशन पासून त्याचं डिस्प्लेसमेंट कसं झालं, जास्त झालं. तर मग जेवढं जास्त डिस्प्लेसमेंट होईल तेवढा जास्त रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होईल. लक्षात आलं. म्हणजे रिस्टोरिंग फोर्स हा डिस्प्लेसमेंटला कसा आहे, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. एसएचएम मध्ये काय असते, तर रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. आणि लक्षात घ्या की या ऑसिलेशन्स मध्ये किंवा एसएचएम मध्ये आपण जे काही डिस्प्लेसमेंट घेईल, तर डिस्प्लेसमेंट आपण एक्स या सिम्बॉलला दाखवतो. कोणत्या सिम्बॉलला दाखवतो, डिस्प्लेसमेंट एक्स या सिम्बॉलला. तर मग आपल्याला काय समजलं की जेवढं जास्त डिस्प्लेसमेंट होईल तेवढं जास्त काय होईल, रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होईल. म्हणजे एसएचएम मध्ये फोर्स कसा आहे, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स आहे. आणि इथं आपण बघितलं की फोर्सची जी डायरेक्शन आहे, फोर्सची डायरेक्शन कशी आहे, टुवर्ड्स मेन पोझिशन, आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट कुठून मोजतो आपण, फ्रॉम मेन पोझिशन, म्हणजे ही डायरेक्शन आहे इथून तर इकडं. तर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन अवे फ्रॉम द मेन पोझिशन, फोर्सची डायरेक्शन टुवर्ड्स द मेन पोझिशन. तर मग या दोघांच्या डायरेक्शन कशा आहे, अपोजिट. तर मग एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येईल, मायनस एक्स. हे मायनस कशासाठी घेतलं, तर फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन अपोजिट आहे हे सांगण्यासाठी आपण मायनस साइन घेतलं. ठीक आहे. तसंच आता मला सांगा की ज्या वेळेस हे या पोझिशनला गेलं, तर मग त्या पोझिशन नंतर ही स्प्रिंग जी आहे, ही स्प्रिंग, हे इथे छोटी डायग्राम केली सेमच आहे. ठीक आहे. तर ते या साईडला इथं न थांबता हे रिस्टोरिंग फोर्स काय करेल, मेन पोझिशन पाशी आणेल. पण इनर्शियामुळे हा इथं न थांबता, इनर्शियामुळे हे जे ब्लॉक आहे इथं न थांबता कुठे इथे येईल. कशामुळे, तर ते व्हेलॉसिटी गेन करायला ना येतानी, व्हेलॉसिटी गेन केल्यामुळे ते पुन्हा पाठीमागच्या साईडला येईल. म्हणजे इनर्शियामुळे काय करेल, ही पोझिशन जी आहे ती, ही पोझिशन काय करेल, ओव्हरशूट करेल आणि या पोझिशनला येईल. तर मग इथं जर समजा याचं डिस्प्लेसमेंट एक्स झालं, तर इथं सुद्धा मेन पोझिशन पासून याचं डिस्प्लेसमेंट काय होईल, एक्स. तर मग लक्षात घ्या, आता इथं या पोझिशनला एक तर काय स्ट्रेच केल्यानंतर या पोझिशनला आलं होतं ते, त्याच्यानंतर आपण सोडून दिल्यानंतर रिस्टोरिंग फोर्स मुळे ते कुठं आलं, तर या इकडल्या पोझिशनला आलं. ही याला कॉम्प्रेस पोझिशन म्हणतो आपण. ठीक आहे. तर मग या साईडला आलं, तर मग या साईडला जे डिस्प्लेसमेंट मोजल, डिस्प्लेसमेंट आपण एसएचएम मध्ये कसं मोजतो, तर फ्रॉम द मेन पोझिशन. म्हणजे इथं डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी होती, तर राईट साईडला होती मेन पोझिशन कडून. इथं मेन पोझिशन कडून म्हणजे अवे फ्रॉम द मेन पोझिशन, म्हणजे डायरेक्शन काय असेल डिस्प्लेसमेंटची, ते लेफ्ट साईडला एक्स. ठीक आहे. तर मग या साईडला हे स्प्रिंग आल्यानंतर याच्यावर कोणता फोर्स ऍक्ट होईल, तर रिस्टोरिंग फोर्स पुन्हा मेन पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करेल. तर मग रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन कोणती असेल, तर ही राईट साईडला. डिस्प्लेसमेंट कुठून घेतो आपण, तर फ्रॉम द मेन पोझिशन, मेन पोझिशन पासून म्हणजे इकडे लेफ्ट साईडला. ठीक आहे. तर म्हणजे फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन इथं सुद्धा कशी राहणार आहे, अपोजिटच राहणार आहे. म्हणजे एसएचएम मध्ये जे फोर्स असेल तर ते कसं असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असेल, आणि फोर्सची जी काही डायरेक्शन असेल ती कशी असेल, अपोजिट ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटच्या कशी असेल, अपोजिट असेल. म्हणजे जेवढं जास्त डिस्प्लेसमेंट होईल तेवढा जास्त फोर्स असेल. ठीक आहे. तर हे राईट साईडला आहे म्हणून आपण इथले डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह घेईल, इथलं डिस्प्लेसमेंट काय घेईल, निगेटिव्ह घेईल. ते माहित आहे आपल्याला की नंबर लाईन मध्ये हे 0 म्हणजे मेन पोझिशन, राईट साईडचं काय घ्यायचं, पॉझिटिव्ह, लेफ्ट साईडचं काय घ्यायचं, निगेटिव्ह. काहीच नाही, डायरेक्शनचा फरक आहे फक्त. लक्षात आलं. तर हे झालं एसएचएम बद्दल. तर मग एसएचएम हे जे स्प्रिंगचे एक्झाम्पल बघितलं, ते स्प्रिंगचे एक्झाम्पल वरून आपल्याला काय बघायचं आहे, तर फक्त डेफिनेशन. दुसरी एक डेफिनेशन असते एसएचएमची, तर ती डेफिनेशन. आता हे सगळं आपल्याला समजलं, हे एफ इज इक्वल टू मायनस एक्स पर्यंत आपण आलो. तर मग सांगा की लिनियर एसएचएम आपण काय सांगितलं की लिनियर एसएचएम इज अ लिनियर पिरियडिक मोशन, म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये इज अ
लिनियर पिरियोडिक मोशन. लिनियर एसएचएम कशी आहे तर लिनियर पिरियोडिक एसएचएम आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपण काय बघितलं की फोर्स जे आहे तर फोर्स कसा होता आपला, फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर किंवा डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन. ठीक आहे. फोर्सची जी डायरेक्शन आहे ती कशी असेल, मेन पोझिशन कडे. बघा हे ब्लॉक आहे, या ब्लॉकला ओढलं आपण राईट साईडला तर मग ते ब्लॉक काय करेल, राईट साईडला ओढल्यानंतर ते ब्लॉक त्याच्या मेन पोझिशन कडे येण्याचा प्रयत्न करेल. आणि मग इथून पुन्हा जर समजा तो ब्लॉक हे कॉम्प्रेस झाला, ठीक आहे, इथं आला तर मग इथं आल्यानंतर इथं थांबेल का तो, तर नाही, त्याच्या पुन्हा मेन पोझिशन कडे जाण्याचा प्रयत्न करेल. हे बघा ज्यावेळेस ब्लॉक इथं असेल तर त्याच्यावेळेस त्याच्यावर फोर्स कसा मेन पोझिशन कडे ऍक्ट होईल, इथं या इक्विलिब्रियम पोझिशन कडे. आणि इकडे ब्लॉक जेव्हा येईल त्यावेळेस फोर्स कोणत्या साईडला ऍक्ट होईल, इकडे. म्हणजे आपल्याला असं लक्षात आलं की फोर्स जे आहे ते फोर्स कसा आहे तर डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन आहे. एसएचएम मध्ये फोर्स कसा असेल तर डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन. त्याच्यानंतर जे फोर्स आहे तर तो फोर्स डिपेंड कशावर करायला तर डिस्प्लेसमेंटवर. याचा डिस्प्लेसमेंट किती झालं म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, डिस्प्लेसमेंट. अँड F is directly proportional to displacement. ठीक आहे. तर मग लिनियर एसएचएम ची डेफिनेशन काय होईल तर लिनियर एसएचएम इज अ लिनियर पिरियोडिक मोशन इन विच फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन अँड हे F म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. आणि फोर्सचं जे काही मॅग्निट्यूड असेल ते डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असेल तर डिस्प्लेसमेंटला. मी नोट्स मध्ये डेफिनेशन तर दिलीच, हे समजावून सांगितलं. तर मग आपल्याला काय कळलं की F इज प्रोपोर्शनल टू काय, x. आणि फोर्सची आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट म्हणजे मायनस साइन. तर मग इथं मी या प्रोपोर्शनॅलिटीचं कन्व्हर्सेशन कशामध्ये केलं, इक्वल टू मध्ये. तर मग F इज इक्वल टू काय येईल, मायनस के इंटू एक्स. आलं. तर मग इथं के आहे तर के म्हणजे काय घेतलं, म्हणजे कॉन्स्टंट घेतला. ते त्याच कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो, स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा फोर्स कॉन्स्टंट, काही पण म्हणा, फोर्स कॉन्स्टंट म्हणा किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणा. तर F इज इक्वल टू काय आलं, मायनस के एक्स. लक्षात आलं. तर एसएचएम मध्ये जो काही रिस्टोरिंग फोर्स असेल त्याचा फॉर्म्युला काय असेल, रिस्टोरिंग फोर्सचा इन एसएचएम रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू मायनस के एक्स. लक्षात आलं. ठीक आहे. तर मग ह्याच्यामध्ये डेफिनेशन मध्ये बघा काय जे नोट्स आहेत त्या नोट्स मध्ये मी काय सांगितलं की लिनियर एसएचएम इज अ लिनियर पिरियोडिक मोशन इन विच फोर्स और एक्सेलरेशन. हे फोर्स पण डायरेक्टेड फोर्स किंवा एक्सेलरेशन. म्हणजे इथं जे आता फोर्स सांगितलं तसंच इथं फोर्सच्या जागेवर आपण ऑर मध्ये काय म्हणू शकतो, एक्सेलरेशन सुद्धा डायरेक्टेड टुवर्ड्स कसं असेल, मेन पोझिशन. आणि एक्सेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कसं असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. तर ते कसं येते ते बघा. मला सांगा की फोर्सचा आपल्याला सेकंड फॉर्म्युला माहित आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ फोर्स इज इक्वल टू काय असते, m इंटू ए, मास इंटू एक्सेलरेशन. तर मग इथं एक्सेलरेशन फाइंड करू. एक्सेलरेशन कसं येईल ते, f च्या जागेवर काय लिहू शकतो आपण, ma. तर मग ma इज इक्वल टू काय येईल, मायनस के इंटू एक्स. ठीक आहे. तर मग a इज इक्वल टू काय येईल, मायनस के बाय m इंटू एक्स. ठीक आहे. तर मग मला सांगा फोर्सची डायरेक्शन कशी होती, डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट. तर बघा हे f a इज इक्वल टू मायनस एक्स हे के बाय एम कॉन्स्टंट पकडलं तर काय होईल, a इज प्रोपोर्शनल टू मायनस एक्स असं येईल. ठीक आहे. हे मास कॉन्स्टंटच राहणार आहे आणि के तर कॉन्स्टंट आहेच ऑलरेडी. तर मग हे कॉन्स्टंट आणि इक्वल टू सिम्बॉल काढला तर इथे काही प्रोपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल, a इज प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. तर याच्यावरून काय येईल की डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आणि एक्सेलरेशनची डायरेक्शन कशी असेल, अपोजिट. तर मग फोर्सची डायरेक्शन कशी असते किंवा डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी असते, अवे फ्रॉम द मेन पोझिशन. तर मग एक्सेलरेशनची डायरेक्शन कशी असेल, टुवर्ड्स द मेन पोझिशन. हे बघा हे a इज प्रोपोर्शनल टू मायनस एक्स आलं, f इज प्रोपोर्शनल टू मायनस एक्स आलं. म्हणजे फोर्सची आणि एक्सेलरेशनची डायरेक्शन कशी असेल, सारखीच. फोर्सची डायरेक्शन कशी होती, टुवर्ड्स द मेन पोझिशन. तर मग त्याच्यामुळे एक्सेलरेशनची डायरेक्शन सुद्धा कशी असेल, टुवर्ड्स द मेन पोझिशन. त्याच्यानंतर f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय होतं, डिस्प्लेसमेंट. हे f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. तसंच a इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, डिस्प्लेसमेंट. म्हणजे एक्सेलरेशन सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. त्याच्यामुळेच आपण डेफिनेशन मध्ये काय म्हणू शकतो, लिनियर एसएचएम इज अ लिनियर पिरियोडिक मोशन इन विच फोर्स or acceleration is directed towards the mean position and
the magnitude of force is directly force or acceleration is directed towards the mean position and magnitude of force or acceleration is directly proportional to displacement. ठीक आहे, लक्षात आलं. तर डेफिनेशन तर मी लिहूनच दिली. तर याच्यामध्ये लिनियर एसएचएम मध्ये फॉर्म्युला काय आला आपला रिस्टोरिंग फोर्सचा, तर रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू मायनस के एक्स, सिंपल आहे. आता याच्यानंतर हे बघा की a इज इक्वल टू मायनस के बाय एम इंटू एक्स इथपर्यंत आपलं आलं. तर मग याच्यामध्ये आपल्याला एक अझम्पशन करतो आपण, किंवा आपण काय करतो, लेट हे जे काय के बाय एम कॉन्स्टंट आहे ना, ह्याच्या जागेवर पुट काय करायचं, ओमेगा स्क्वेअर पुट करायचं. वेअर ओमेगा म्हणजे काय असेल, ओमेगा म्हणजे माहिती आहे आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी के बाय एम च्या जागेवर पुट काय केलं मी इथं, ओमेगा स्क्वेअर. म्हणजे या के बाय एम च्या जागेवर काय लिहायचं, ओमेगा स्क्वेअर. तर मग a इज इक्वल टू काय मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ठीक आहे, हा सुद्धा सेकंड फॉर्म्युला आहे एक्सेलरेशनचा. कशामधला, एसएचएम मधल्या. एसएचएम मध्ये जे काय एक्सेलरेशन असेल, तर एसएचएम मध्ये एक्सेलरेशन किती असेल, a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. तर ओमेगा म्हणजे काय असेल, किंवा ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय असेल, तर के बाय एम. ओमेगा स्क्वेअर म्हणजे जर के बाय एम असेल तर ओमेगा म्हणजे काय, अंडर रूट के बाय एम. ठीक आहे, तर सबस्टिट्यूशन काय करायचं, के बाय एम च्या जागेवर ओमेगा स्क्वेअर घ्यायचं. हे कशासाठी, तर आता याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन येणार आहे. तर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपण काय घेतो, के बाय एम च्या जागेवर ओमेगा स्क्वेअर घेतो. तर त्याच्यासाठी मी आता सांगून ठेवलं. ठीक आहे, लक्षात आलं. एसएचएम आपण आतापर्यंत काय याचं इंट्रोडक्शन मध्ये काय शिकलो की ऑसिलेशन मधला आणि एसएचएम मधला फरक बघितला की सगळ्याला सगळे ऑसिलेशन एसएचएम असतील का, तर नाही. जे ऑसिलेशन स्ट्रेट लाईन मध्ये असतील त्यांना आपण काय म्हणाल, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे, तर मग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये काय असते, तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असते. आणि फोर्सची आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी असते, ऑपोजिट डायरेक्शन असते. म्हणून F इज प्रोपोर्शनल टू मायनस एक्स असं येईल. ठीक आहे, त्याच्यावरून फोर्सचा फॉर्म्युला काय आला, F इज इक्वल टू मायनस के एक्स, वेअर के इज कॉन्स्टंट. दॅट कॉन्स्टंट इज नोन एज स्प्रिंग कॉन्स्टंट. ठीक आहे, त्याला काय म्हणलं आपण, स्प्रिंग कॉन्स्टंट. लक्षात आलं. तर हे झालं इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर आता आपल्याला 2 मार्कचा क्वेश्चन पेपर मध्ये विचारते, ते म्हणजे काय, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. एसएचएमचं लिनियर एसएचएमचं डिफरन्शियल इक्वेशन काय ते डिराइव्ह करा म्हणून. तर तो क्वेश्चन बघू, तो टॉपिक बघू. सोपं आहे ते, काही नाही. आता मी तुम्हाला सांगितलं की नाही की के बाय एम च्या जागेवर ओमेगा स्क्वेअर पुट करायचं. ते पुट केलं की डायरेक्टली येते. तर मला सांगा की एसएचएम च्या डेफिनेशन वरून आपल्याला रिस्टोरिंग फोर्स किंवा फोर्सचा फॉर्म्युला काय भेटला, मायनस के एक्स भेटलं. रिस्टोरिंग फोर्स और रिस्टोरिंग फोर्सची फॉर्म्युला काय भेटला, मायनस के एक्स. तर मला सांगा फोर्सचा दुसरा फॉर्म्युला काय असते, एम इंटू ए. मग एम इंटू ए इज इक्वल टू काय येईल, मायनस के एक्स. तर मग ए इज इक्वल टू काय येईल, मायनस के बाय एम. हे एम ला इकडे नेलं, मायनस के बाय एम इंटू एक्स. हे एक्सेलरेशन पर्यंत आपण बघितलं. आणखी आपल्याला माहित आहे की एक्सेलरेशन म्हणजे काय असते, dv by dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ऑल्सो डेफिनेशन माहिती आहे ना एक्सेलरेशनची. एक्सेलरेशनची डेफिनेशन काय असते, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलोसिटी, त्याला आपण म्हणू शकतो. तसंच वेलोसिटी म्हणजे काय असते, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट कशाने दाखवतो, x न. तर म्हणजे dx by dt. काहीच नाही, हे जे dv आहे ना, त्या dv मध्ये v ची व्हॅल्यू dx by dt पुट करू. तर मग a इज इक्वल टू काय इथं, d dt. हे बघा, हे d dt जसं ठेवलं, या v च्या जागेवर काय पुट करायचं, v ची व्हॅल्यू dx by dt. तर मग हे काय होईल, a इज इक्वल टू d dt ऑफ dx by dt. आलं, सिंपल आहे. तर मग a इज इक्वल टू d इंटू d काय होईल, d स्क्वेअर x डिवाइडेड बाय dt इंटू dt स्क्वेअर. तर मग एक्सेलरेशनची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, d2x. याला वाचताना असं वाचायचं, d2x अपॉन dt स्क्वेअर. तर एक्सेलरेशनची व्हॅल्यू काय आपली, दुसरा डेफिनेशन वरून त्याचा फॉर्म्युला काय, d2x by dt स्क्वेअर. आणि इथं एक्सेलरेशन किती भेटलं आपल्याला, मायनस के बाय एम इंटू एक्स. हे एसएचएम मधलं एक्सेलरेशन. आणि जनरल आपलं एक्सेलरेशन काय असते, d2x अपॉन dt स्क्वेअर. तर मग ही एक्सेलरेशनची व्हॅल्यू इथं पुट करतो मी, या इक्वेशन 1 मध्ये जी भेटली ती. तर मग हे काय होईल, या इथं एक्सेलरेशनची ही व्हॅल्यू पुट केली तर d2x अपॉन dt स्क्वेअर दिलं, हे इज इक्वल टू काय होईल, मायनस के बाय एम इंटू एक्स आहे. लक्षात आलं. आता मला सांगा, हे मायनस के बाय एम इंटू एक्स ही टर्म राईट साइडला निगेटिव्ह आहे, लेफ्ट साइडला आली तर काय होईल, पॉझिटिव्ह. तर मग आपलं इक्वेशन काय होईल, d2x अपॉन dt स्क्वेअर. हे मायनस आहे, इकडे आल्यावर प्लस
k/m into x is equal to 0. आणि आपण काय सांगितलं होतं की k/m च्या जागेवर काय पुट करायचं ओमेगा स्क्वेअर. लेट k/m is equal to ओमेगा स्क्वेअर. k/m चा फॉर्म्युला काय असेल, k/m च्या व्हॅल्यू काय असेल, काय सबस्टिट्यूशन करायचं तर ओमेगा स्क्वेअर सबस्टिट्यूट करायचं. ओमेगा म्हणजे काय असेल तर अँगुलर फ्रिक्वेन्सी. मग देअरफॉर d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस k/m च्या जागेवर काय घ्यायचं ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x is equal to 0. हे जे काही इक्वेशन आहे हे आलं इक्वेशन आपलं आता. हे आता आपण हे जे d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x is equal to 0 हे जे काही इक्वेशन आहे या इक्वेशनला आपण काय म्हणतो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. ठीक आहे. हा पेपरला येणारा क्वेश्चन. त्याच्या आधी आपण बेसिक बघितलं की SHM मध्ये काय असते, फोर्सची डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असते आणि फोर्सची आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन अपोजिट असते. ठीक आहे. हे F इक्वल टू मायनस kx हे बघितलं. तर मग त्याचा यूज करून आपल्याला क्वेश्चन काय विचारतील तर डिराइव्ह द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. तर मग काय सांगायचं आपण इन SHM रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू काय असेल F इज इक्वल टू मायनस kx. ऑल्सो आपल्याला माहित आहे की फोर्सची व्हॅल्यू काय असते अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ma. तर मग फोर्सच्या जागेवर काय लिहिलं मी ma इज इक्वल टू मायनस kx. तर मग a ची व्हॅल्यू काय हे m ला तिकडे नेलं तर मग काय होईल मायनस k/m into x. त्याच्यानंतर डेफिनेशन वरून एक्सेलरेशनची व्हॅल्यू काय असते रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि वेलोसिटी म्हणजे काय असते रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर मग इथं v जे आहे या v च्या जागेवर काय लिहायचं dx/dt. तर मग हे काय होईल हे dt जशाच तसं हे जे v आहे इथलं dv/dt मधलं हे v या v च्या जागेवर काय लिहिलं मी dx/dt. मग काय केलं या d ने dx ला मल्टिप्लाय केलं तर d2x dt ने dt ला मल्टिप्लाय केलं तर dt स्क्वेअर. तर मग एक्सेलरेशनचा दुसरा फॉर्म्युला काय भेटला d2x अपॉन dt स्क्वेअर. लक्षात आलं. तर मग हे जे एक्सेलरेशन आहे तर हे इथं पुट केलं पहिल्या इक्वेशन मध्ये. तर मग हे काय होईल एक्सेलरेशनच्या जागेवर d2x अपॉन dt स्क्वेअर आहे इथं लिहिलं इज इक्वल टू हे राईट साइड तर तसंच तशी मायनस k/m into x. मग काय केलं हे मायनस k/m into x जे आहे राईट साइडला हे इकडे आणलं तर काय झालं प्लस झालं हे मायनसचं प्लस झालं. तर मग इक्वेशन काय आलं आपलं तेच d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस k/m into x is equal to 0. आपण इथं सबस्टिट्यूशन काय केलं तर k/m च्या जागेवर ओमेगा स्क्वेअर पुट केला. वेअर ओमेगा म्हणजे काय असेल तर अँगुलर वेलोसिटी. तर मग या k/m च्या जागेवर ओमेगा पुट केल्यानंतर हे इक्वेशन काय झालं कोणत्या फॉर्म मध्ये आलं d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x is equal to 0. याच इक्वेशनला आपण काय म्हणतो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. तुम्ही नोट्स मध्ये ते लिहिलं तुम्हाला नोट्स भेटतील. तर नोट्स मध्ये मी क्वेश्चन वाईज दिलं म्हणजे डिराइव्ह द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. तर मग हे डिफरन्शियल इक्वेशन लिहायचं बुक मध्ये बघून. ठीक आहे सोपं आहे.